आपल्या समोर अहिल्यादेवी नगर दक्षिणचे उमेदवार माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आहेत। आपण बघितलं असेल आता त्यांची या निप्ती गावामध्ये सभा चालू होती, नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह होता आणि त्यांच्या सभेत माजी मंत्री आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब आहेत। दादा, एकंदरीत काय सांगाल या निवडणुकीसंदर्भात? निवडणूक अतिशय योग्य दिशेने चालू आहे। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्हा हा आदरणीय प्रधानमंत्र्यांना तिसऱ्यांदा परत एकदा संधी देण्यासाठी एकवटला आहे। भारतीय जनता पार्टी आणि महायुती सगळेजण समन्वयाने काम करत आहेत। अहिल्यानगरचा खासदार जेव्हा 400 पार या देशामध्ये होईल तेव्हा त्यामध्ये अहिल्यानगरचा भारतीय जनता पार्टीचा खासदार निश्चित राहील, हा विश्वास मला आहे। पण दादांकडून आता त्यांनी सांगितलं कार्यकर्त्यांमध्ये पण उत्साह आहे, मोदींना पण तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आहे आणि दादांचे जे काम आहे एकंदरीत दादा आपण या 5 वर्षांमध्ये स्टँडिंग खासदार होतात, एकंदरीत या जिल्ह्यामध्ये आपण जे महत्वाकांक्षी कामं केली त्या संदर्भात काय? जेव्हा लोकप्रतिनिधी निवडून येतो आपण जनतेच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून सोयी सुविधा उपलब्ध करून देतो। आज जेवढे कामं झाली ते पुढच्या 15 वर्षाच्या दृष्टिकोन घेऊन 15 वर्ष आता वाहतूक कोंडी होणार नाही अशा दृष्टिकोनातून कामं पूर्ण झाली आणि आता बायपास असेल, फ्लायओव्हर असेल, अजून भरपूर कामं बाकी आहेत। सुरत हैदराबाद रस्ता आपल्याला संपवायचा आहे, पुन्हा अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर हा ग्रीनफील्ड अलाइनमेंट तो संपवायचा आहे। तर विकास हा निरंतर प्रक्रिया आहे। MIDC बांधली, त्याच्यामध्ये उद्योग आणायचं, तर एक निरंतर प्रक्रिया आहे। या दृष्टिकोनातून पुढच्या 15 वर्ष काही करावं लागणार नाही असा प्रयत्न आहे। तरुणांना आपण आता सांगितलं का सभेमध्ये तरुणांना मोठा रोजगार या अहिल्यादेवी नगरमध्ये उपलब्ध आपण करून देणार आहात। MIDC साठी आपण या ठिकाणी नवीन एक MIDC मंजूर केलेली आहे आणि त्या संदर्भात काय तरुणांना आवाहन करणार? नाही, आता ज्या तरुणांना या जिल्ह्यामध्ये भविष्य पाहिजे, आमची संकल्पना आहे लोक पुण्याला जातात, लोक पुण्याला जाऊ नये, लोक ग्रामीण भागामध्ये थांबून आपल्या आईवडिलांची सेवा देखील केली पाहिजे आणि रोजगारही उपलब्ध झाला पाहिजे। अशा एकत्रित संकल्पनेला घेऊन आम्ही पुढे जातोय आणि नवीन मंजूर झालेल्या MIDC मध्ये उद्योग येतील आणि उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल आणि रोजगार निर्मितीच्या माध्यमातून आर्थिक स्तर या परिसराचा आणि या जिल्ह्याचं उंचवलं। आता आपल्या सोबत कर्डिले साहेब आहेत, कर्डिले साहेबांकडून आपण जाणून घेऊ। कर्डिले साहेब, मागच्या सुजयदादा विखे पाटलांना 3 लाखाचा लीड मिळालं होतं, आपण आता आपल्या भाषणात सांगितलं का दादांना यावेळेस आपण 5 लाखाचा लीड देणार आहे, या संदर्भात काय सांगाल? तर या संदर्भामध्ये एकच सांगू इच्छितो, आता मी प्रत्येक तालुक्यामध्ये फिरतोय, लोकांचा, तरुणांचा, ज्येष्ठांचा, महिला भगिनींचा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद पाहायला मिळतो आणि प्रत्येकाच्या तोंडने एकच आहे का काही जरी झालं तर देशाचे पंतप्रधान परत एकदा नरेंद्र मोदी साहेब झाले पाहिजे आणि आपल्या दक्षिण भागाचे लोकप्रिय खासदार सुजयदादा विखे पाटील मागच्या सुद्धा पेक्षा 5 लाखांनी ह्या मिळाला विजय होतील हे मी बोलत नाही, खालचे छोटे मोठे कार्यकर्तेच बोलले जातात आणि त्यांच्या बोलण्यावरून मी त्या भाषणामध्ये बोलतो। एकंदरीत आता उमेदवार आपल्या समोर, जनता बी आपल्या समोर आहे, आपल्याला काय वाटतं दादा किती मतांनी निवडून येतील? आता जी राज्यामध्ये सध्या एक घोषणा सुरू आहे, फिर एक बार मोदी सरकार 400 पार, आपल्याला पाहिजे की जनतेला ते? मग घोषणा दिला पाहिजे आपण जोरदार एकदा, फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार 400 पार। आणि या नगर जिल्ह्यामध्ये एक घोषणा आम्ही बघितली खूप गाजती, कवो दिल से सुजयदादा फिरसे, ती एक घोषणा मी बऱ्याच ठिकाणी केल्यानंतर ग्राउंड फ्लोअरला ऐकत असतो आणि मोदींना नक्कीच आपण ही घोषणा फक्त मोदींचीच, आपकी बात 400 आपकी बात